गुड आफ्टरनून गाईज. हा माझा स्किन केअरचा व्लॉग आहे. मी खूप दिवसापासून ट्राय करत होते व्लॉग करायला, बट मला वेळच भेटला नाही. सो विचार केला की आज स्किन केअरचा व्लॉग करून टाकावा, कारण खूप आयब्रोज वाढले होते माझे. मग मी ॲलोवेरा जेल अप्लाय करून माझं हतियार घेऊन रेझरने मस्तपैकी आयब्रोज करायला स्टार्ट केलं आणि त्याला शेप दिला आयब्रोजला, कारण मला स्वतःची थ्रेडिंग करायला नाही जमत. म्हणून मी रेझरने माझे आयब्रोज करते आणि तुम्ही बघू शकता माझे आयब्रोज बारीक आहेत आणि मला रेझर पण लागतो मध्ये मध्ये, पण आता सवय झाली. मग मी आयब्रोज करून झाल्यावर थोडंसं आयसिंग केलं फेसवर, कारण ते इम्पॉर्टंट असतं, त्याच्याने जलन नाही होत फेसवर. मग धुवून घेतलं फेस. जरा थोडासा रेडनेस आला होता फेसवरती, कारण खूप टाईमनंतर स्किन केअर करत होते. मग ॲलोवेरा आणि नीमचा फेस पॅक मी माझ्या फेसवरती लावला आणि थोडा वेळ त्याला मसाज केला. नंतरला मग सुकू दिला आणि मध्येच मला तहान लागली. मी आजारी पण आहे, जरा तब्येत बरी नाही आहे. मग पाणी पिलं आणि परत थोडं सुकल्यानंतरला मी धुवून टाकलं फेस आणि धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं ग्लो आला आहे फेसवर. मग स्क्रबिंग केलं. स्क्रब करता करता मसाज पण केलं फेसला, कारण त्याच्याने स्किन एक्सफोलिएट होते. मग नंतर परत एकदा फेस धुवून घेतलं. थोडंसं रेडनेस पण मला वाटत होता आणि थोडासा ग्लो पण आला होता. आणि मी मोस्ट ऑफ द टाईम ते जे ऑरेंज पील ऑफ मास्क असतं ते ट्राय केलं होतं, बट फर्स्ट टाईम मी चारकोल मास्क ट्राय करणार होते. सो मला खूप मनात भीती वाटत होती की हे चांगलं होईल की नाही, कारण मी ट्राय केलं नव्हतं आणि यूट्यूबवरती रिव्ह्यूज सगळे पेनफुलच होते. मी डान्स करत करत केला आणि नंतरला रिमूव्ह करताना एवढं दुखलं नाही, पण जिथे जिथे फेसवरती हेअर्स होते तिथे दुखलं थोडं थोडं मला. पण अर्धं मधलं तर निघतच नव्हतं, पील ऑफ नीट नव्हतं होत त्याच्याने, कारण ते थोडं मध्ये मध्ये ओलं राहत होतं आणि लवकर ते सुकत पण नव्हतं. मी अर्धा तास तरी ठेवलं होतं तरी सुकलं नाही लवकर, आणि नंतर पूर्ण रिमूव्ह केलं. फेस नीट धुवून घेतला फेसवॉशने आणि बघू शकता माझा ग्लो. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.